नमस्कार, श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि करायला अतिशय सोपा रवा डोसा आणि त्याबरोबरच चटणी. साहित्य बघूयात. खूप साधं सोपं साहित्य आहे. 2 वाट्या रवा घेतलेला आहे. बाजारात जो बारीक रवा मिळतो तो न भाजता इथे घेतलेला आहे. आपण घरातल्या कुठल्याही प्रमाणात रवा घेऊ शकतो. जेवढा रवा घेऊ त्याच्या निम्मी तांदूळाची पिठे घेतलेली आहे. इथे मी मुद्दाम सारख्या वाट्या घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्या लक्षात येईल. 2 वाटा रवा, त्याच्या निम्मी म्हणजेच 1 वाटी तांदूळाची पिठी घेतलेली आहे आणि 1 वाटीच्या निम्मी म्हणजे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. 2 1 1 अर्ध असं प्रमाण इथे आपल्याला वापरायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हा मिरची, आलं, जिरे आणि कोथिंबीर याचा जाडसर भरडा करून घेतलेला आहे आणि साधारण 3 वाट्या ताक घेतलेला आहे. पातळच ताक आहे. 2 वाट्या रवा घेतला तर त्यासाठी 3 वाट्या ताक वापरायचं आहे. ताक अवेलेबल नसेल तर दही वापरलं तरीही चालेल. दही 1 वाटी असावं. या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे पाणी. आता रवा डोशासाठीचं पीठ भिजवून घेऊयात. इथे मोठा बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घेतलेलं साहित्य म्हणजेच रवा, तांदूळ पिठी आणि मैदा घालून घेतलेला आहे. त्यामध्येच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं यांचा मी भरडा करून घेतलेला आहे. मिक्सरवर फिरवूनच हा भरडा करून घेतलेला आहे. हा भरडाही इथे घातलेला आहे. या भरड्याने आपल्या रव्या डोशाला चव चांगली येते. याऐवजी आपण मिरचीचे बारीक तुकडे करून, आलं किसून किंवा आल्याचे बारीक तुकडे करून, कोथिंबीर बारीक चिरूनही वापरली तरीही चालेल. आता या पिठांच्या मिश्रणामध्ये आपण घेतलेलं सर्व ताक घालून घेतलेलं आहे. विस्करचा वापर करून हे ताक या मिश्रणामध्ये एकजीव केलेलं आहे. यामध्ये आता जेवढं ताक होतं तेवढंच म्हणजे 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. ते पाणीही घातलेलं आहे आणि पुन्हा विस्करचा वापर करून हे पीठ एकजीव करून घेतलेलं आहे. इडली बॅटरपेक्षा थोडीशी पातळ अशी आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता हे बॅटर आपल्याला अर्धा तास झाकून रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात. चटणीसाठी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. साधारण 1 वाटी ओल्या नारळाचा चव आहे. तेवढ्याच प्रमाणात पंढरपुरी डाळ घेतलेलं आहे. फुटाण्याची डाळ असंही याला म्हणतात. 1 वाटी तेही घेतलेलं आहे आणि याच्या निम्मे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी आहेत. भाजून साल काढून शेंगदाणे आपण वापरणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा जिरे वापरायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवडत असल्यास थोडीशी साखर घालायची. इथे साखर वापरलेली नाही आहे, पण साखरेचा वापर केला तर एक छानशी चव चटणीला येते. 1.5 इंच आलं असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 मोठी लसणाची पाकळी घेतलेली आहे. लहान लसणाच्या पाकळ्या असतील तर 2-3 घेतल्या तरीही चालतील. लिंबू घेतलेला आहे. मोठ्या लिंबाची पाव फोड आहे. साधारण चमचाभर लिंबाचा रस यामधून पिळून घेतलेला आहे आणि आपल्या चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी साधारण 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 मिरच्यांचे असे हातानेच रफली तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत. आता आपल्याला ही चटणी मिक्सरवर फिरवून घेताना सुरुवातीला पाणी न घालता फिरवून घ्यायची आहे, कारण पंढरपुरी डाळ आहे ते व्यवस्थित मऊ व्हायला पाहिजे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ही चटणी बारीकसर वाटून घेतलेली आहे. या चटणीची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट ठेवलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार किती घट्ट आणि पातळ हवी तेवढी ठेवू शकतो. या चटणीला हिंग आणि मोहरीची फोडणी घातली तरी ही चटणी छान लागते. इथे मी आज फोडणी घातलेली नाही आहे. आता आपण डोसे करायला घेऊयात. साधारण अर्धा तास झालेला आहे. आपलं डोशाचं बॅटरही व्यवस्थित मुरलेलं आहे. इथे डोसा तवा घेतलेला आहे. या डोसा तव्याला गॅस पेटवायच्या आधीच म्हणजे तवा थंड असतानाच ब्रशनी पूर्णपणे तव्यावर ऑइल लावून घेतलेलं आहे. आपण इथे तेल, तूप, लोणी कशाचाही वापर करू शकतो. थंड तव्यावर तेल लावल्याचा फायदा हा होतो, जेव्हा आपण तवा तापायला ठेवतो त्या तव्याबरोबरच हे तेलही तापलं जातं आणि आपल्या डोशाचा कुकिंग टाईम कमी होतो आणि त्याचा फायदा डोसा उलटताना होतो. कुरकुरीतपणे आणि लवकर डोसा व्यवस्थित न फाटता उलटला जातो.
आता गॅस पेटवून तवा तापत ठेवलेला आहे. तवा तापेस्तवर आपण आपलं बॅटर चेक करून घेऊयात. अर्धा तास झालेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झालेली आहे, कारण आपण रवा वापरलेला आहे. तो रवा फुगल्यामुळे किंवा मुरल्यामुळे आपलं बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे. सुरुवातीला मी या घट्ट बॅटरचे डोसे कसे करायचे हे दाखवणार आहे. रवा डोसा जो आपण बाहेर खातो तो कुरकुरीत असतो, पण आपल्याकडे कोणी ज्येष्ठ नागरिक व्यक्ती असतील ज्यांना चावायचा प्रॉब्लेम येत असेल किंवा आपल्याला हा रवा डोसा टिफिनमध्ये कॅरी करायचा असेल, लहान मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचा असेल तर या जाड बॅटरचाच आपण डोसा टाकायचा आहे, कारण हा डोसा मऊसूत राहतो. जास्त वेळ ठेवून नंतर खायचा असेल तरीही हा डोसा वातड होत नाही आणि चावायचा प्रॉब्लेम असेल अशा व्यक्तींनाही खायला सोपं जातं. मी एक डावभर बॅटर घेऊन ते बॅटर असं पसरवून घेतलेलं आहे. बाजूने आवश्यकता वाटल्यास 2-3 थेंब तेल टाकायचं. आवश्यकता नसेल तर तेल टाकलं नाही तरीही चालेल. आता या डोश्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं कारण हे की झाकणाच्या वाफेमुळे हा डोसा चिरा पडत नाही किंवा वरून जास्त सुकल्यासारखाही होत नाही. हा डोसा अतिशय पातळ केलेला नाही आहे, आपण मऊसूतच डोसा ठेवणार आहोत म्हणून झाकण ठेवलेलं आहे. साधारण 30 सेकंद आपण झाकण ठेवलं होतं. त्या दरम्यान डोसा खालच्या बाजूनीही व्यवस्थित सुटून येतोय. आता उलटून चेक करूयात खालच्या बाजूनी झालेला आहे का. पलटला तर खालच्या बाजूनीही व्यवस्थित ब्राऊन असा भाजला गेलेला होता. वरच्या बाजूनीही डोसा भाजून घेत आहे. आपला डोसा आता ऑलमोस्ट तयार आहे. वरच्या बाजूने लोणी, तूप, बटर लावायचं असेल तर तेही आपण या स्टेजला लावू शकतो. मऊ लुसलुशीत असा हा पहिल्या प्रकारचा आपला रवा डोसा तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारचा रवा डोसा बघूयात. तो म्हणजे जाळीदार आणि कुरकुरीत रवा डोसा. आपल्या रवा डोशाच्या पिठामध्ये मी पुन्हा 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे अतिशय पातळ अशी या पिठाची आता कन्सिस्टन्सी झालेली आहे. तवा ऑलरेडी तापलेलाच आहे. यावर ब्रशनी पुन्हा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि डावामध्ये थोडंसं पीठ घेऊन अशा पद्धतीने आपल्याला आवडेल त्या आकारात गोल, चौकोनी कुठल्याही आकारामध्ये आपण हा डोसा टाकायचा आहे. जसा जसा आपण डोसा टाकत जाऊ तसं तसं या डोशाला जाळ्या वाढत जाणार. आवश्यकता वाटल्यास साईडनी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तव्याच्या कडेला मी जास्त डोसा टाकलेला नाही आहे, कारण तव्याच्या कडेला हवी तेवढी उष्णता मिळत नाही आणि आपला डोसा पातळ आहे. पातळ असल्यामुळे तव्याच्या कडेपर्यंत तो डोसा शिजायला वेळ लागतो, कारण पाण्याचं कंटेंट त्याच्यात जास्त आहे आणि मधला डोसा हा करपल्यासारखा होऊ शकतो. त्यामुळे तव्याच्या मध्यभागी जास्त डोसा टाकायचा आहे. आता कडा जशा जशा तांबूस व्हायला लागतील तसा डोसा उलटला जातोय का हे चेक करायचं. इथे व्यवस्थित कडा तांबूस व्हायला लागलेल्या आहेत. डोसा उलटलाही गेलेला आहे आणि छान प्रकारे जाळीही आलेली आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कडेला हा डोसा मऊ राहतो, कारण पाण्याचं कंटेंट जास्त आहे आणि मध्ये जितकी गॅसची आच लागते तेवढी कडेपर्यंत लागत नाही किंवा लागायला वेळ लागतो. त्यामुळे कढीचा डोसा हा थोडासा मऊ राहतो. आपण सर्व करताना तो भाग कट करून घेतला तरीही चालेल. आता हा डोसा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. यावर मी थोडंसं ओलं खोबरं स्प्रिंकल केलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण चीज, लोणी, बटर काहीही स्प्रिंकल करू शकतो. याबरोबर मसाला डोशाची भाजीसुद्धा केली तरी तीही छान लागते. रवा डोसा हा पदार्थ पचायला एकदम हलका फुलका असतो आणि करायलाही अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये तयार होतो. रव्या डोशासाठी आपल्याला 7-8 तास पीठ भिजवून ठेवावं लागत नाही. इन्स्टंटली अर्ध्या तासातच आपण रवा डोसा करू शकतो. याशिवाय आपल्याला टिफिनमध्ये ऑफिससाठी, मुलांना देण्यासाठी किंवा सकाळच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल तर आपण रवा डोसा नक्कीच करू शकतो. रवा डोसा करताना अतिशय कमी तेल, तूप लागतं. हा व्हिडिओ आपण आज जर बघत असाल तर यामध्ये मी अतिशय कमी तेल वापरलेलं आहे. आपण जी चटणी केलेली आहे तीसुद्धा बिना तेलाची चटणी केलेली आहे. मी त्याला फोडणी वगैरे दिलेली नाही आहे. आपण आपल्या आवडीनुसार फोडणी अवश्य देऊ शकता, पण जर खाण्यासाठी लो कॅलरी
ऑप्शन जर आपल्याला हवा असेल तर अशा पद्धतीने रवा डोसा आपण नक्कीच करू शकतो। तसेच डोसा करताना आपण नॉनस्टिक तवा किंवा अशा पद्धतीचा बिडाचा लोखंडी तवा वापरू शकतो। या तव्यांना तेल अतिशय कमी लागतं। इथे मी बिडाचा तवा वापरलेला आहे। या तव्याला एक आवश्यकता असते की तवा तापायच्या आधी त्याला थोडंसं तेल लावावं लागतं, म्हणूनच आपण सुरुवातीला तेल लावलं, त्यानंतर आपण कुठेही जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे। अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी तेलात आपला डोसा तयार होतो आहे। मस्त कुरकुरीत चविष्ट असे आपले रवे डोसे तयार आहेत। झटपट होणारे रवे डोसे नक्कीच करून बघा। काही शंका असतील तर कमेंट करून जरूर विचारा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।